विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा 2.6 एक्झरसाइज आपण शिकत होतो. त्याच्यामधलं 7th एक्झाम्पल घ्यायच्या आधी मला जरा एक गोष्ट तुमच्याशी क्लिअर करायची आहे की समजा हे पाणी आहे आणि पाण्यामध्ये नाव चाललेली आहे आणि या नावेला स्वतःचा वेग आहे समजा x km/h. तर मुलांनो, हे पाणी जर स्थिर असेल, ज्या पाण्याला प्रवाह नसेल किंवा वेग नसेल, तर या बोटीचा वेग जो आहे तो या बोटीचाच वेग असेल x km/h. पण हीच बोट जर स्थिर पाण्यामध्ये न सोडता आपण प्रवाहामध्ये सोडली तर मात्र प्रवाहामध्ये जेव्हा बोट जाईल तेव्हा बोटीचा वेग जो आहे त्या वेगावर प्रवाहाचा जो वेग असतो त्या वेगाचा परिणाम होईल आणि बोटीचा वेग हा बोटीचा वेग राहणार नाही. जसं मी तुम्हाला आता समजावून सांगतो आहे, हे आपण आता असं हे नाव आपली ही अशी चाललेली आहे या दिशेने. आता ही जी दिशा आहे ही प्रवाहाची दिशा आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रवाह हा वरून खाली वाहत असतो, उंचीकडून उताराकडे असा प्रवाह वाहत असतो. आता ही जी नाव चाललेली आहे ही चालली आहे प्रवाहाच्या दिशेने. ही प्रवाहाची दिशा आहे आणि नाव जी चालली आहे ती या दिशेने चालली आहे. जेव्हा नाव प्रवाहाच्या दिशेने जात असते, ज्या दिशेने प्रवाह असेल त्या दिशेने, तर त्याला आपण बोट डाऊनस्ट्रीम चालली असं आपण म्हणतो. स्ट्रीम म्हणजे प्रवाह आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. आणि जर ही बोट अशी चालली असेल, आता बघा इथे ही बोटीची दिशा आहे आणि ही जी आहे ही प्रवाहाची दिशा आहे. कारण प्रवाह जो आहे हा उंचावरून उताराकडे वाहत असतो. तर ही प्रवाहाची दिशा आहे आणि बोट इकडे चाललेली आहे. आता बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालली आहे, म्हणजे वर चाललेली आहे बोट, खालून वर चाललेली आहे. इथे वरून खाली येते आहे बोट, म्हणजे डाऊनस्ट्रीम येते, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने. याला म्हणू आपण प्रवाहाच्या दिशेने. आणि इथे बघा हा असा उतार आहे. प्रवाहाची दिशा अशी आहे आणि बोट अशी वर चाललेली आहे, म्हणजे खालून वर चाललेली आहे. तर खालून वर जाणे याला अपस्ट्रीम असं म्हटलं जातं. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता बघा, समजा बोट जर डाऊनस्ट्रीम येत असेल तर प्रवाह या बोटीला स्वतःचा वेग असतो आणि प्रवाहाला पण वेग असतो. मग बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग या दोघांचा, म्हणजे प्रवाहाच्या वेगाचा बोटीच्या वेगावर परिणाम होत असतो. समजा बोट जी आहे हिचा स्पीड स्थिर पाण्यामधला, म्हणजे स्थिर पाण्यात जेव्हा बोट असेल समजा, तो म्हणजे बोटीचा स्वतःचा स्पीड आहे x km/h आणि स्ट्रीम स्पीड आहे 10 km/h. आता डाऊनस्ट्रीममध्ये काय होईल पहा. बोट जर डाऊनस्ट्रीम चालली असेल आणि म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने चालली असेल आणि बोटीचा वेग जर x km/h असेल आणि प्रवाहाचा वेग जर 10 km/h असेल, तर अशावेळी मग इफेक्टिव्ह स्पीड जो आहे बोटीचा जो इफेक्टिव्ह स्पीड आहे तो असेल x + 10 km/h. असं का झालं? कारण बोट प्रवाहाच्या दिशेने येते आहे आणि त्याच्यामुळे मग हा प्रवाह जो आहे, या प्रवाहाचा वेग जो आहे हा बोटीच्या वेगाला मदत करेल. कारण प्रवाहाच्या दिशेने जर बोट चालली आहे तर प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला मदत करेल आणि अशावेळी बोटीचा वेग जो आहे तो x राहणार नाही, तो होईल x + 10 km/h. म्हणजे प्रवाहाचा वेगसुद्धा बोटीच्या वेगामध्ये ॲड होईल आणि बोट
बोटीचा स्पीड जरी x किलोमीटर असेल, मात्र बोट x किलोमीटरनी न जाता x + 10 किलोमीटर पर आवरनी अशी जाईल. नदीमध्ये जर तुम्ही पोहत असाल, नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जर तुम्ही पोहत असाल आणि तुमचा वेग जर समजा 10 किलोमीटर पर आवर असेल पोहण्याचा आणि नदीचा वेग असेल 5 किलोमीटर पर आवर नदीच्या पाण्याचा, तर अशा वेळी तुम्ही जे पुढे सरकाल ते 10 किलोमीटर पर आवरनी पुढे नाही सरकणार. तुम्ही 10 + 5 म्हणजे 15 किलोमीटर पर आवर इतक्या वेगाने पुढे सरकाल, कारण तुम्ही प्रवाहाच्या दिशेने चाललेले आहे आणि प्रवाहाचा वेग हा तुम्हाला मदत करेल. म्हणजे तुम्ही जेव्हा डाऊनस्ट्रीम जाता तेव्हा तुमचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांची बेरीज होते आणि तुम्हाला तो बेरजेएवढा वेग मिळत असतो. आता हे इकडे बघा, इथे बोटीचा स्पीड आहे, इथे बोट अपस्ट्रीम चाललेली आहे. हा प्रवाह आहे, प्रवाह खालच्या दिशेने येतो आहे आणि बोट वरच्या दिशेने जाते. आता इथे बोट स्पीड जो आहे हा आहे x किलोमीटर पर आवर. नंतर स्ट्रीमचा जो स्पीड आहे तो आहे समजा 10 किलोमीटर पर आवर. आता इफेक्टिव्ह स्पीड जो आहे बोटीचा तो तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता इथे बोट जी आहे ती अपस्ट्रीम चाललेली आहे आणि प्रवाह खालच्या दिशेने आहे. जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या दिशेने येता तेव्हा प्रवाह तुम्हाला मदत करत असतो. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रीमच्या म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाता, तुम्ही नदीमध्ये ज्या दिशेने प्रवाह असेल त्याच्या विरुद्ध दिशेने जर पोहायला लागले तर तुम्हाला नदीमध्ये पोहायला कठीण जाईल. जर तुमचा वेग 10 किलोमीटर पर आवर असेल, ऐका नीट लक्ष द्या, जर तुमचा वेग 10 किलोमीटर पर आवर असेल स्वतःचा तुमचा वेग आणि प्रवाहाचा वेग जर 5 किलोमीटर पर आवर असेल, तर तुम्ही जर विरुद्ध दिशेने पोहायला निघाले म्हणजे नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, ज्याला आपण अपस्ट्रीम म्हणतो, तर अशा वेळी तुमचा वेग जो आहे तो 10 किलोमीटर असणार नाही. प्रवाहाचा वेग तुम्हाला विरोध करेल, अपोज करेल आणि तुमचा वेग होईल मग जो तुमचा स्वतःचा वेग असतो 10 मायनस प्रवाहाचा वेग 5, म्हणजे तुमचा वेग असेल, इफेक्टिव्ह स्पीड असेल तुमचा 10 - 5 म्हणजे 5 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुमचा वेग 10 असेल आणि प्रवाहाचा वेग 5 असेल, तुम्ही प्रवाहाच्या दिशेने चालले, तर मग तुमचा वेग होईल 10 + 5 म्हणजे 15 किलोमीटर पर आवर. आणि तुम्ही जर विरुद्ध दिशेने जात असाल तर तुमचा वेग होईल 10 - 5 म्हणजेच 5 किलोमीटर पर आवर. आता ही बोट जी आहे ही अपस्ट्रीम जाते आणि हा प्रवाहाचा वेग आहे. आता इथे काय होईल, ही डायरेक्शन आहे तुमच्या स्ट्रीमची, ही डायरेक्शन आहे तुमच्या बोटीची. बोट अपस्ट्रीम चाललेली आहे, तर इथे बोटीचा वेग आहे 10 किलोमीटर पर आवर, स्ट्रीमचा स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर. पण ही विरुद्ध दिशेने जाते, प्रवाह विरुद्ध दिशेने आहे, तर हा विरुद्ध दिशेने जाणारा प्रवाह आता या बोटीला मदत करणार नाही. हा या बोटीच्या स्पीडला, प्रवाहाचा वेग म्हणजे प्रवाहाचा स्पीड, स्ट्रीम स्पीड हा बोटीच्या स्पीडला विरोध करेल आणि इथे या बोटीचा वेग होईल x - 10 किलोमीटर पर आवर. तर हे मुद्दाम मी तुम्हाला आता सांगितलं. आता आपल्याला एक्झरसाइज 2.7 प्रॅक्टिस सेट 2.7 मधल्या 7th एक्झाम्पलकडे यायचं आहे आणि या 7th एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे ते आपण आता बघू. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे एक्झाम्पल आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. एक प्रतीक नावाची व्यक्ती आहे, ती 8 तास घेते टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे हा प्रदीप जो आहे हा नदीच्या प्रवाहामध्ये एका ठिकाणावरून निघाला आणि 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेला, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने हा 36 किलोमीटर गेला आणि परत आला. अँड रिटर्न म्हणजे परत आला टू द सेम स्पॉट. म्हणजे ह्या लक्षात घ्या, हा डाऊनस्ट्रीम गेला 36 किलोमीटर आणि परत आला, म्हणजे तेवढंच अंतर कापून तो परत आला ओरिजिनल स्पॉटवरती. म्हणजे 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेला आणि 36 किलोमीटर हा अपस्ट्रीम आला. असा हा पूर्ण प्रवास करायला त्याला 8 तास एवढा कालावधी लागला.
द स्पीड ऑफ बोट, प्रॉब्लेम म्हणतो आहे द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. स्टील वॉटर मधला बोटीचा स्पीड म्हणजे स्थिर पाण्यातला बोटीचा वेग, म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग, बोटीच्या इंजिनाचा जो वेग असतो तो. स्टील पाण्यामध्ये म्हणजे स्थिर पाण्यामध्ये जर बोट ज्या वेगाने जात असेल तो त्या बोटीचा स्वतःचा वेग असतो. तर इफ द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. जर बोटीचा वेग स्थिर पाण्यामधला म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग 12 किलोमीटर पर आवर असेल तर फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर वॉटर करंटचा म्हणजेच स्ट्रीमचा, करंट म्हणजे स्ट्रीम म्हणजे प्रवाह, करंट म्हणजे प्रवाह. तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग तुम्ही काढा. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आपली एक बोट आहे ती 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाते आणि तिथून परत येते अपस्ट्रीम 36, म्हणजे 36 किलोमीटर जाणे आणि परत ओरिजिनल स्पॉटवर 36 किलोमीटर येणे. तर ती डाऊनस्ट्रीम जाते आहे आणि येताना मात्र तिला अपस्ट्रीम यावं लागेल. तर हा प्रतीक 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेला पहिल्यांदा आणि परत मग मूळ जागेवरती वापस आला, म्हणजे 36 किलोमीटर अपस्ट्रीम आला. तर असा याला एकूण 8 तास लागले. जर बोटीचा स्थिर पाण्यातला म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग 12 किलोमीटर पर आवर असेल तर मग वॉटर करंटचा स्पीड काढा. तर हे प्रॅक्टिस सेट 2.6 मधला 2.7 नाही 2.6 मधला हे 7th एक्झाम्पल मी आता घेतो आहे आणि याचं सोल्युशन मी आता घेतो आहे. लेट स्पीड ऑफ बोट काढायचं नाही मुलांना, आपल्याला स्पीड ऑफ वॉटर करंट काढायचं आहे. तर लेट स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर. समजा वॉटर करंटचा स्पीड आहे x किलोमीटर पर आवर. हिअर स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग इज 12 किलोमीटर पर आवर. हे आपल्याला समजा स्पीड ऑफ बोट जो आहे, स्पीड ऑफ वॉटर करंट आहे x किलोमीटरवर जो आपल्याला काढायचा आहे. हिअर स्पीड ऑफ बोट इज इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. मग देअरफॉर स्पीड ऑफ बोट इन, तर पहिल्यांदा मी डाऊनस्ट्रीमचा वेग घेतो बोटीचा. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा बोट डाऊनस्ट्रीम जाते तेव्हा बोटीला प्रवाह जो असतो, करंट जो असतो त्याचा वेग मदत करत असतो. म्हणजे बोट जर प्रवाहाच्या दिशेने चालली आहे तर बोटीचा वेग जो असतो तो स्वतःचा जो वेग आहे तो तेवढाच राहत नाही, त्याच्यामध्ये प्रवाहाचा वेग जो आहे तो ॲड होत असतो. आता जर बोटीचा वेग 12 किलोमीटर पर आवर आहे आणि वॉटर करंटचा वेग आहे x किलोमीटर पर आवर आणि बोट जर डाऊनस्ट्रीम चालली आहे तर देअरफॉर स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम. आता डाऊनस्ट्रीममध्ये तुमचा ही जी बोट आहे प्रतीकची त्याचा वेग जो आहे तो 12 राहणार नाही, प्रवाहाचा वेग त्याला मदत करेल आणि याचा वेग होईल मग याचा इफेक्टिव्ह वेग होईल मग डाऊनस्ट्रीममध्ये म्हणजे प्रवाहाच्या दिशेने 12 प्लस याच्यामध्ये वॉटर करंटचा स्पीड ॲड होईल आणि याच्या बोटीचा वेग होईल मग 12 प्लस x एवढा किलोमीटर पर आवर. अँड स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता पहा पुन्हा एकदा, हा जो प्रतीक आहे याच्या बोटीचा वेग आहे 12 किलोमीटर पर आवर आणि आता बोट चालली आहे अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असता तेव्हा तुमचा स्पीड जो असतो तो तेवढाच राहत नाही, तुमच्या स्पीडला प्रवाहाचा वेग म्हणजे वॉटर करंटचा वेग हा अपोज करेल. मग या प्रतीक जो आहे हा आता अपस्ट्रीम चालला आहे, याचा वेग जो आहे बोटीचा तो 12 किलोमीटर पर आवर आहे, पण हा अपस्ट्रीम चालल्यामुळे याचा वेग आता 12 राहणार नाही. याला वॉटर करंटचा वेग जो आहे x
हा अपोज करेल, याचा वेग होईल 12. याच्या बोटीचा वेग होता, पण हा अपस्ट्रीम चालल्यामुळे याचा वेग होईल 12 मायनस याचा बोटीचा वेग मायनस वॉटर करंटचा वेग म्हणजे 12 - x km/h. आता आपण काढतो आहे, मी जसं हे गणित करतो आहे ते नीट पहा, नीट अभ्यासा, हे खूप महत्त्वाचं गणित आहे. आता मी काढणार आहे टाईम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. जसं प्रॉब्लेममध्ये म्हटलं होतं तसं प्रतीक हा पहिल्यांदा 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेला. तर मी आता काढतो आहे टाईम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. याला मी T1 असं म्हणणार आहे. T1 हा कसला टाईम आहे? हा आहे बोटीला 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा टाईम. आता आपण टाईम कसा काढतो? स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल किंवा माहीत असायला पाहिजे. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्सला जर टाईमने भागलं तर स्पीड भेटतो, पण मला इथे स्पीड काढायचं नाही आहे. स्पीड मला माहिती आहे, डिस्टन्स पण माहिती आहे, मला टाईम काढायचा आहे. तर हे या फॉर्म्युल्यावरून टाईमला जर इकडे घेतलं, हा डिवायडेड बाय टाईम वरती येईल आणि हा स्पीडला इकडे घ्यायचा, म्हणजे हा वर असलेला स्पीड खाली येईल आणि खाली असलेला टाईम वर येईल. म्हणजे हा फॉर्म्युला होईल देअरफॉर टाईम इक्वल टू डिस्टन्स असंच राहील अपॉन स्पीड इकडे आणावं लागेल. टाईम इकडे वर गेला, स्पीड इकडे खाली येईल. म्हणजे डिस्टन्सला जर तुम्ही स्पीडने भागलं तर तुम्हाला टाईम भेटत असतो. तर हे लक्षात ठेवा, टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर मला काढायचं आहे आपल्या प्रतीकच्या बोटीला 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा वेळ. तर हा वेळ काढायला मी फॉर्म्युला घेतो आहे, टाईम काढायचा फॉर्म्युला आहे हा डिस्टन्स अपॉन स्पीड. इथे देतो मी तुम्हाला सिन्स टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीडचा फॉर्म्युल्यावरून आपण टाईमचा फॉर्म्युला घेतला आहे. मग इथे डिस्टन्स किती कापलं बोटीने? 36 किलोमीटर, आणि हे डाऊनस्ट्रीम आहे. आता घ्यायचा तुम्हाला स्पीड डिवायडेड बाय स्पीड. तर बोट डाऊनस्ट्रीम चालली आहे, म्हणून इथे जो स्पीड घ्यायचा तो तुम्हाला डाऊनस्ट्रीमचा स्पीड घ्यावा लागेल. तर डाऊनस्ट्रीमचा बोटीचा स्पीड आहे. आपण काय काढतो आहे? बोटीने 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा घेतलेला टाईम. तर टाईम बोटीचा काढायचा आहे 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जायचा, तो T1 घेतला आहे आपण. तर डिस्टन्सला जर स्पीडने भागलं तर टाईम भेटत असतो. तर डिस्टन्स कापलं बोटीने 36 किलोमीटर, डाऊनस्ट्रीममध्ये बोटीने 36 किलोमीटर डिस्टन्स कापला आहे, आणि स्पीड जो आहे तो डाऊनस्ट्रीम चालली आहे बोट, म्हणजे डाऊनस्ट्रीमचा स्पीड घ्यावा लागेल बोटीचा, तो आहे 12 + x. तर हे आपल्याला टाईम मिळाला आहे, आणि तुमचा जो स्पीड आहे तो किलोमीटर पर आवरमध्ये आहे. डिस्टन्स किलोमीटरमध्ये आहे, स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये आहे. तर हा टाईम जो आहे हा तुमचा आवरमध्ये असेल, एवढे आवर्स. आता काढतो आहे मी टाईम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम. कारण ही प्रतीकची जी बोट आहे ही, याला T1 घेतो मी. हिला 8 तास कसे लागले? हिला 8 तास लागले की इथे डिस्टन्स अपॉन स्पीड, कारण टाईम जो असतो टाईम जो असतो तो मोजायचा असतो डिस्टन्स भागीला स्पीड. हा मी स्पीडच्या फॉर्म्युल्यावरून घेतलेला आहे, मगाशी मी क्लिअर केलेलं आहे तुम्हाला. आता मला काढायचं आहे ही प्रतीकची बोट जी आहे ही 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेली आणि परत आली म्हणजे तेवढेच किलोमीटर आली ही, आणि मगाशी डाऊनस्ट्रीम गेली होती तर परत येताना ती अपस्ट्रीम येईल. आता काढतो आहे मी टाईम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम, किंवा टू ट्रॅव्हलच्या ऐवजी मी टू रिटर्न पण लिहू शकतो. टू रिटर्न म्हणजे ही परत फिरली. आता परत टाईम काढायचा आहे मला, फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. आता बोट 36 किलोमीटरच आली आहे अपस्ट्रीममध्ये, पण जाताना 36 किलोमीटर गेली, परत येताना सुद्धा 36 किलोमीटरच येईल. मात्र आता रिटर्न येताना ही अपस्ट्रीम येते आहे, म्हणून हिचा वेग जो आहे हा तोच नसेल. जातानाचा वेग असेल 12 + x,
आणि अपस्ट्रीम येताना अपस्ट्रीम येते तर आता हिचा वेग असेल 12 - x. तर इथे स्पीड असेल मग अपस्ट्रीमचा 12 - x. मी काढतो आहे टाईम, बोटीने 36 किलोमीटर अपस्ट्रीम यायला घेतलेला टाईम. तर हा टाईम असेल स्पीड किलोमीटर पर आवरमध्ये, टाईम असेल मग हा आवर्समध्ये. आता फ्रॉम गिव्हन कंडिशन कंडिशन लक्षात घ्या. बोटीने 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी घेतलेला टाईम म्हणजे T1 प्लस त्या बोटीने पुन्हा 36 किलोमीटर अपस्ट्रीम परत येण्यासाठी घेतलेला टाईम T2, असा एकूण टाईम जो बोटीने घेतला आहे तो घेतलेला आहे 8 आवर्स. आपली कंडिशन आपल्याला काय दिली होती की बोट 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेली आणि परत रिटर्न आली म्हणजे परत आली सेम स्पॉटवरती. म्हणजे 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम गेली आणि 36 किलोमीटर अपस्ट्रीम आली. तर 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जायला हिला टाईम लागला होता T1 आणि 36 किलोमीटर अपस्ट्रीम यायला हिला टाईम लागला होता T2. आता हा T1 आणि T2 वेगवेगळा कसा असेल? तुम्ही जर नदीमध्ये पोहत गेले 10 किलोमीटर तर जाताना तुमचा वेग जास्त असेल, कारण प्रवाहाचा वेग तुम्हाला मदत करेल. मग तुम्ही कमी वेळात पोचाल 10 किलोमीटर. आणि त्याच नदीमध्ये पुन्हा सेम स्पॉटवर जेव्हा तुम्ही परत याल 10 किलोमीटर वापस याल तेव्हा मात्र तुमचा वेग कमी झालेला असेल, कारण तुम्ही आता अपस्ट्रीम येऊन राहिले, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येऊन राहिले. म्हणजे तुम्हाला आता तुमचा वेग कमी झाल्यामुळे जास्त वेळ लागेल. तर या बोटीला 36 किलोमीटर जायला आणि 36 किलोमीटर परत यायला असा T1 प्लस T2 हा वेळ लागलेला आहे 8 तास. मग आता याच्यामध्ये मी T1 टाकतो आहे. T1 आहे 36/12 + x आणि प्लस T2 आहे 36/12 - x, असे एकूण 8. आता हा जो टाईम हा आवर्समध्ये आहे, हाही आवर्समध्ये आहे आणि हा 8 जो आहे हा पण आवर्समध्येच आहे. तर 2 आवर्सची सम आवर्समध्येच येईल. तर इथे हा पहिला टाईम आवर्समध्ये आहे, दुसरा टाईम आवर्समध्ये आहे, तिसरा टाईम आवर्समध्ये आहे. त्याच्यामुळे इथे तिन्ही युनिट्स सेम असल्यामुळे इथे आपल्याला फारसं काही वेगळं काही करावं नाही लागलेलं. आता मी काय करतो, हे जे इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला मी 36ने डिवाइड करतो. डिवायडिंग द इक्वेशन बाय 36. आता इक्वेशनला मी 36ने डिवाइड केलं तर काय होईल बघा. 36/36 × 12 + x प्लस 36/36 × 12 - x इक्वल टू 8/36. प्रत्येक टर्मला तुम्हाला 36ने डिवाइड करायचं आहे. 36ने डिवाइड करताय, प्रत्येक टर्मला 36ने डिवाइड करावं लागेल. तर इथे या पहिल्या टर्ममध्ये इथे खाली 36 आले, मी 36ने डिवाइड केलं तर खाली 36 येतील. इथे याला 36ने डिवाइड करणे म्हणजे खाली 36 येतील आणि 8ला 36ने डिवाइड करणे म्हणजे खाली 36 येतील. आता इथे 36ने 36ला 1चा भाग जाईल, इथे सुद्धा 36ने 36ला 1चा भाग जाईल आणि इथे या दोघांना मात्र 4ने भाग जाईल. 8ला जाईल 2चा भाग आणि 36ला 4ने भाग जातो 9चा. म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला मिळेल मग 1/12 + x प्लस 1/12 - x इक्वल टू 2/9. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही, मी याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणतो. मी या दोघांची सम करतो आहे. आता पहा, मी क्रॉस पद्धतीने सम करतो. या दोघांची सम करायला मी घेतो या दोघांच्या डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट, म्हणजे या दोघांच्या समचा डिनॉमिनेटर म्हणजे या दोघांच्या डिनॉमिनेटरचा प्रॉडक्ट. हे 12 + x × 12 - x. आता घेईल मी न्यूमरेटर क्रॉस पद्धतीने 1 × 12 - x म्हणजे 12 - x प्लस 1 × 12 + x म्हणजे 12 + x इक्वल टू 2/9. आता आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला इथे -x + x कॅन्सल झाला आणि इथे पुढची स्टेप असेल मग 12 + 12 वरती राहिले. मग 12 + 12 म्हणजे 24 आणि अपॉन आता खाली जो आहे तुम्ही एक फॉर्म्युला शिकले असाल की a + b
इंटू ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे ज्या दोघांची सम त्याच दोघांचा डिफरन्स. इथे ए आणि बीची सम आहे, इथे ए आणि बीचा डिफरन्स आहे. ज्या दोघांची सम त्याच दोघांचा डिफरन्स यांचा प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. तर इथे तुम्ही पहा, हा फॉर्म्युला मी इथे वापरणार आहे या दोघांचा प्रॉडक्ट करायला. इथे आहे 12 प्लस एक्स आणि इथे आहे 12 मायनस एक्स. ज्या दोघांची सम त्याच दोघांचा डिफरन्स. इथे हा ए प्लस बी, 12 म्हणजे ए, एक्स म्हणजे बी, तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर प्रॉडक्ट असेल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर ह्या 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्सला मी बसवतो आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बीच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग हा प्रॉडक्ट होईल 12 स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्म स्क्वेअर, आणि इकडे आहे 2/9. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा याला सोडून घेतो मी. 24 अपॉन 12चा स्क्वेअर येतो 144 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 2/9. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 9नी 24ला मल्टिप्लाय करू म्हणजे 24 इंटू 9 इक्वल टू 2नी याला मल्टिप्लाय करू 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता सॉल्व करू पुढे. 24 इंटू 9 म्हणजे 216 इक्वल टू 2 इंटू 144 म्हणजे 288 आणि प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर. आता या 2x स्क्वेअरला इकडे घेणार आहे मी, हे प्लस 2x स्क्वेअर होईल इक्वल टू 288. ह्या 216ला मी इकडे घेतो आहे या साईडला, ते प्लसचे इकडे मायनस होतील. तर पुढे भेटेल मला 2x स्क्वेअर इक्वल टू 8मधनं 6 गेलं म्हणजे 2 राहतील. पुन्हा 8मधून 1 गेलं म्हणजे 7 राहील. 2मध्ये 2 म्हणजे 0. तर एक्स स्क्वेअर इक्वल टू 72/2. हा इंटू 2 मी इकडे घेतला तर एक्स स्क्वेअर इक्वल टू 36. आणि देअरफॉर मग मला एक्स स्क्वेअर नको, मला एक्स पाहिजे. तर एक्स इक्वल टू प्लस मायनस 2 स्क्वेअर रूट घ्यायला लागतील याचे. दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतो आहे. 36चे 2 स्क्वेअर रूट घ्यायला लागतील प्लस मायनस 6. तर देअरफॉर मग एक्स इक्वल टू 6 और एक्स इक्वल टू -6. तर हा एक्स काय आहे? एक्स आहे आपल्या वॉटर करंटचा स्पीड. तुम्हाला माहिती आहे मुलांना, स्पीड हा कधीही निगेटिव्ह नसतो. स्पीड हा असा फॅक्टर आहे, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग मी इथे लिहिल बट स्पीड कॅनॉट बी स्पीड एक तर 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. स्पीड हा कधीच निगेटिव्ह नसतो. बट स्पीड कॅनॉट बी निगेटिव्ह. मग तो कोणाचाही असो. देअरफॉर मग तो विमानाचा स्पीड असो की गुगल गाईचं स्पीड असो, स्पीड हा नेहमीच पॉझिटिव्ह असेल किंवा 0 असेल. स्पीड कधीही निगेटिव्ह असणार नाही. देअरफॉर एक्स इक्वल टू -6 इज नॉट ॲक्सेप्टेबल. आपल्या या प्रॉब्लेममध्ये एक्स जो आहे तो स्पीड आहे वॉटर करंटचा, आणि 2 किमती मिळाल्या तुम्हाला एक्सच्या, एक 6 आणि एक -6. पण -6 आपल्याला ॲक्सेप्टेबल नाही आहे कारण स्पीड हा कधीच निगेटिव्ह नसतो. देअरफॉर एक्स इक्वल टू 6 मग दॅट इज, याचा अर्थ झाला स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर.